मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बिल्डिंगचा मॉड्यूल पाहत आहोत। स्टील प्लस 21 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही। अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये हा प्रोजेक्ट आहे। समोर तुम्ही पाहू शकता 7 फ्लोअर पर्यंत काम पूर्ण झालेलं आहे। याचं पोझिशन नेक्स्ट इयर डिसेंबर 2026 पर्यंत पाहायला मिळेल। या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला 1 BHK 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट पाहायला मिळणार आहेत। तर त्यामध्ये आपण 2 BHK फ्लॅट पाहणार आहोत। समोर आहे 2 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स, या फ्लॅटचा कार्पेट एरिया 646 646 एवढा आपल्याला पाहायला मिळतोय आणि बिल्टअप एरिया 950 एवढा असणार आहे। समोर आपण फ्लॅटचा लिव्हिंग रूम पाहत आहोत। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 750 मीटर एवढ्या अंतरावरती आणि कोपर ईस्टला स्टेशनपासून फक्त 500 मीटर एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये प्रोजेक्ट पाहत आहोत। आपल्याला 2 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते या प्रोजेक्टपासून। लिव्हिंग रूम तर पाहिलाच आहे। समोर आपण लिव्हिंग रूमची विंडो पाहतोय। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपण रोड फेसिंग आणि सिटी व्ह्यू पूर्ण पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळतंय। राईट साईडला आपल्याला पाहायला मिळतोय 2 BHK फ्लॅटचा किचनचा एंट्रन्स। खूपच स्पेशियस किचन मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। समोर आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। एल शेपमध्ये किचन आपल्याला पाहायला मिळतोय आणि राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळतोय। एल शेपमध्ये आपल्याला त्याच्या बाजूला प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय। सुंदर असं वॉल टाइल सेटअप पाहायला मिळतंय। समोर आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्लॅक कलरच्या ग्रेनाइटचा वापर केलेला पाहायला मिळतोय। समोर आहे वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट दिले गेलेलं कनेक्शन। समोर आहे किचनची विंडो आणि हा स्पेस जो असणार आहे तो वॉशिंग मशीनसाठी असणार आहे। पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। पुन्हा एकदा लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहून समोर आपण पॅसेज एरिया पाहत आहोत। थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, वेस्टर्न टाइपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। मित्रांनो, या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 2 ते 3 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील। समोर आहे कॉमन बेडरूम। पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK फ्लॅट देखील पाहायला मिळेल। त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 505 आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 69 लाख। यामध्ये सायलेंट नेगोशिएबल होईल। समोर आपण मास्टर बेडरूम पाहतोय आणि हा जो फ्लॅट पाहत आहोत त्याचा कार्पेट एरिया आहे 446। त्याची ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस असणार आहे 84 लाख 84 लाख। यामध्ये देखील सायलेंट नेगोशिएबल होईल। याच्यापेक्षा मोठा आपल्याला फ्लॅट हवा असेल 3 BHK तर त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 1044। त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 1,30 लाख। यामध्ये देखील सायलेंट नेगोशिएबल होईल। समोर आपण मास्टर बेडरूमचं पाहिलंच आहे। बेडरूमची आपण बाल्कनी पाहतोय। या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून मास्टर वॉशरूम पाहूया। समोर आहे मास्टर वॉशरूम। पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे। पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो, या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता। व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।